आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रशिक्षण म्हणजे काय ही बाब या ठिकाणी बघितली. या प्रशिक्षणाच्या अर्थामध्ये आपण प्रामुख्याने विविध लेखक विचारवंतांच्या व्याख्या ह्या या ठिकाणी बघितल्या. यामध्ये प्रशासकीय सुधार आयोगाची ही व्याख्या आपण बघितली होती. प्रशिक्षण म्हणजे मानवी बाबतीतील गुंतवणूक आणि मानवी क्षमतेत सुधारणा घडवून आणण्याचे व नोकर वर्गाची कार्यक्षमता वाढविण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन. की कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे, त्यांची गुणवत्ता वाढवणे यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून प्रशिक्षणाकडे बघण्यात येते. या प्रशिक्षणाची काही उद्दिष्टे एम्स ऑफ ट्रेनिंग या ठिकाणी आपण बघणार आहोत. कोणतेही प्रशासकीय कार्य एका विशिष्ट हेतू किंवा एखादा विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण करीत असतो. प्रशिक्षण हे देखील एक कार्य असल्यामुळे त्याची काही उद्दिष्टे आहेत. सर्वसाधारणपणे खालील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नोकर वर्गाला प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण का द्यायचे? प्रशिक्षणाची गरज काय? प्रशिक्षणाची आवश्यकता काय? प्रशिक्षण देण्याने काय होऊ शकतं? या सर्व बाबी आपणाला या ठिकाणी एम्स ऑफ ट्रेनिंग प्रशिक्षणाच्या उद्दिष्टांमधून या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असतात. ह्या उद्दिष्टांमध्ये पहिलं उद्दिष्ट म्हणजे व्यावसायिक ज्ञान संपादन करण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. पदवी संपादन करून उमेदवार जेव्हा नोकरीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला कार्य पार पाडण्याची कुशलता, योग्यता या बाबीबाबत माहिती ही नसते. प्रशिक्षणाद्वारे त्याला उपरोक्त ज्ञान दिले जाते. जी.सी. सिंघवी यांच्या मते प्रशिक्षण हा असा संघटित असा प्रयत्न आहे की ज्याद्वारे नोकरांना व्यावसायिक ज्ञान दिले जाऊन त्यांच्या चतुर्थाची लागण केली जाते. ज्या खात्यात नोकर कार्य करताना त्या खात्याच्या हेतूसंबंधी त्याच्यात आपुलकी निर्माण केली जाते. खात्याचा हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने भरीव योगदान द्यावे याची या प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात येत असते. कोणताही उमेदवार ज्या वेळेस आपले शिक्षण पूर्ण करून एखाद्या नोकरीमध्ये त्याची निवड होते, निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी नियुक्त होऊन त्याला कोणत्या स्वरूपाची कार्य करायचे याबाबत त्याला त्या ठिकाणी अगोदर माहिती नसतं. त्याने ती नोकरी म्हणजे आपला एक व्यवसाय निवडलेला आहे आणि ज्या वेळेस हा व्यवसाय त्याने त्या ठिकाणी निवडला म्हणजे ताबडतोब लागलीच त्याला ते व्यावसायिक ज्ञान मिळाले असं होत नाही. मग प्रशिक्षणाच्या माध्यमातून
त्याला हे व्यावसायिक ज्ञान देण्यात येतं की आता तुझी निवड झाली आहे, नियुक्तीनंतर तुला हे 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 सगळे कामं करावी लागणार आहेत, ही तुझी कार्य आहेत आणि ह्या तुझ्या जबाबदाऱ्या आहेत. याचं ज्ञान प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या उमेदवाराला करून देण्यात येतं. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये व्यावसायिक चातुर्याची सुद्धा भरणा करण्यात येते. हे व्यावसायिक चातुर्य म्हणजे तर अनेक वेळा काम करीत असताना येणाऱ्या अडचणी या आपल्या पातळीवरच त्या ठिकाणी निरस्त करण्याची योग्यता, पात्रता त्या व्यक्तीमध्ये येणं, याला आपण व्यावसायिक चातुर्य असे म्हणतो. सोबतच त्या व्यक्तीला ज्या खात्यामध्ये, ज्या विभागामध्ये तो कार्य करीत आहे त्या विभागाचा उद्देश याची माहिती करून देऊन सोबत त्या विभागाच्या उद्देशाबाबत त्याच्यामध्ये आपुलकी निर्माण करण्याचे कार्य या प्रशिक्षणाच्या माध्यमातून करण्यात येत असते. तसेच भविष्यकालीन व्यवस्थेचा आधार प्रशिक्षण आहे. प्रशिक्षणाचा उद्देश केवळ नोकराच्या वर्तमान कार्यात प्रभावीपणा, कार्यक्षमता निर्माण करणे एवढ्यापुरता मर्यादित नाही. नोकरांना प्रशिक्षणाचा मुख्य हेतू वरिष्ठ पदांची जबाबदारी सांभाळण्यासाठी समर्थ बनविणे हा आहे. वरिष्ठ पदाची सत्ता व जबाबदारी सांभाळण्याची शक्ती नोकरांमध्ये प्रशिक्षणामुळे निर्माण होत असते. पोले त्यांच्या मते जर प्रशिक्षण रूपी वृक्षाची गोड फळे चाखायची असेल तर वेळ, कौशल्य व पैसा यांची अत्यंत चातुर्याने गुंतवणूक केली पाहिजे. प्रशिक्षण ही केवळ वर्तमान व्यवस्था नाही तर प्रशिक्षण ही एक भविष्यकालीन व्यवस्था सुद्धा आहे. यामध्ये केवळ कर्मचाऱ्याला आज काय काम करायचे याची केवळ माहिती अथवा ज्ञान करून देणे एवढेच नाही तर त्या कर्मचाऱ्याला भविष्यासाठी तयार करण्याची प्रशिक्षण एक मोठी व्यवस्था आहे. प्रत्येक कर्मचारी एका ठराविक काळानंतर बढती प्राप्त होऊन वरिष्ठ पदावर त्याची नियुक्ती होत असते. असा कर्मचारी ज्या वेळेस बढती प्राप्त करून वरिष्ठ पदावर जाईल त्यावेळी त्या व्यक्तीला ही वरिष्ठ पदाची कार्य व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलवण्यासाठी तयारी करणे हा एक प्रशिक्षणाचा मोठा उद्देश असतो. आणि या दृष्टिकोनातून प्रशिक्षणामध्ये कर्मचाऱ्यांची तयारी करून घेण्यात येते.
निश्चितच आज वर्तमान काळात ज्या पदावर तुम्ही कार्य करीत आहात त्या पदाची कार्य, त्या पदाच्या जबाबदाऱ्या ह्या ज्या प्रमाणामध्ये आहेत त्यापेक्षा वरिष्ठ पदावर त्या निश्चितच वाढून असतात. त्या ठिकाणी समस्या अधिक असतात, त्या ठिकाणी अधिक कार्य करावं लागतं. निश्चित आजच्या प्रमाणापेक्षा मोठ्या प्रमाणावर जबाबदाऱ्या ह्या वाढलेल्या असतात. अशा वेळी त्या वरिष्ठ पदावर समर्थपणे यशस्वीपणे कार्य करणे यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून तयारी करून घेण्यात येत असते. हे प्रशिक्षणाचे प्रामुख्याने उद्देश आहेत. इतर प्रशिक्षणाचे जे उद्देश आहेत ते आपण उद्या बघू, नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.